स्त्रीवाद किंवा फेमिनिझमचा नुसता उल्लेख जरी केला तरी बऱ्याच जणांच्या कपाळावर आठ्या पडतात. तुम्ही फेमिनिस्ट आहात का असं विचारलं तर ठामपणे हो असं उत्तर क्वचितच मिळतं. मग त्या स्त्रिया असोत की पुरुष. याचं मुख्य कारण आहे स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसणं आणि स्त्रीवादाबद्दल अनेक गैरसमज प्रचलित असणं. कालच महिला दिन झाला तर त्यानिमित्तानं आपण बघूयात की स्त्रीवादाबद्दल सगळ्यात मोठे 5 गैरसमज कोणते आहेत. पहिला गैरसमज, स्त्रीवाद हा पुरुषांचा तिरस्कार करणारा आणि समग्र पुरुष जातीचा विरोध करणारा विचार आहे. खरं तर स्त्रीवाद हा पुरुषांच्या विरोधात नसून तो पुरुष प्रधान पितृसत्ताक व्यवस्थेच्या म्हणजेच पॅट्रिआर्कीच्या विरोधातील विचार आहे. पॅट्रिआर्की ही पुरुषांचं वर्चस्व टिकवून ठेवणारी अशी एक व्यवस्था आहे जी जेंडर रोल्स निश्चित करते. पुरुषांनी नेहमीच कणखर, शूर, धाडसी असलं पाहिजे. त्यांनी घराबाहेर पडून कमवलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचा आर्थिक सामाजिक स्टेटस उंचावला पाहिजे. त्यांनी अतिसंवेदनशील असू नये. बॉईज डोंट क्राय अशा असंख्य अपेक्षा पुरुषांकडून केल्या जातात. याउलट स्त्रियांनी नाजूक, हळवं, बारीक असावं, सुंदर दिसावं. त्यांनी घरकामात व स्वयंपाकात तरबेज असावं, केअरिंग असावं, जास्त ॲम्बिशियस असू नये अशा अनेक अपेक्षा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्याकडून केल्या जातात. या प्रकारच्या साचेबद्ध विभागणीला आणि तिचा आधार असणाऱ्या या पुरुष प्रधान व्यवस्थेला स्त्रीवादाचा विरोध आहे, इंडिव्हिज्युअल पुरुषांना नव्हे. स्त्रीवाद या पॅट्रिआर्कल सिस्टीमचे क्रिटिक करतो, त्याची चिरफाड करतो, त्यातील पुरुषांच्या वर्चस्वाचे समग्र विश्लेषण करतो आणि स्त्रिया व पुरुषांना समान हक्क, समान संधी, दर्जा आणि समान निवडीचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ चॉईस मिळावा असा आग्रह धरतो. दुसरा गैरसमज, स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांसाठीच आहे. ही देखील अतिशय चुकीची समजूत आहे. कारण स्त्रीवाद हा स्त्रिया व पुरुष दोघांच्याही मुक्तीचा विचार सांगतो. पुरुष प्रधान व्यवस्था केवळ स्त्रियांवरच बंधनं लादते असं नव्हे, तर पुरुषांवरही सतत स्ट्रॉंग राहण्याचं, कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेण्याचं, सोल प्रोव्हायडर असण्याचं अनैसर्गिक बंधन लागते आणि एक प्रकारच्या आक्रमक मर्दानगीच्या संकल्पनेला समर्थन देते. स्त्रीवाद हा या अनावश्यक सामाजिक बंधनांना विरोध करतो आणि स्त्रिया व पुरुषांनी आपल्या संबंधांची पुनर्रचना समतेच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे करावी असे आवाहन करतो. तिसरा गैरसमज, स्त्रीवाद हे पाश्चात्य फॅड आहे आणि तो भारतीय संस्कृतीशी व कुटुंब पद्धतीशी विसंगत आहे. खरं तर स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या समान दर्जाचा, समान अधिकारांचा आणि एकंदर स्त्री पुरुष समतेचा विचार आहे असं जर मानलं तर पाश्चात्यांखेरीज इतरही संस्कृतींमध्ये या विचारांचे अनेक दाखले आढळतात. मेरी वोल्स्टनक्राफ्टने अ विंडिकेशन ऑफ राईट्स ऑफ विमेन लिहिण्याच्या कितीतरी आधी मराठी वारकरी स्त्री संतांच्या विचारांमध्ये स्त्रीवादी विचारांची बीजं आढळतात. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे संत सोयराबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई यांच्या लिखाणातून स्त्री शरीराची स्वायत्तता, पुरुषाच्या उपभोगाची वस्तू बनण्यास नकार यासारखे विचार मांडलेले दिसतात. सिमॉन दी बुवा यांचे सेकंड सेक्स हे 1949 साली प्रकाशित झालेले पुस्तक आधुनिक स्त्रीवादाचा पाया मानले जाते. पण त्याच्याही कितीतरी आधी 1882 सालीच आपल्या बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून आधुनिक भारतीय स्त्रीवादाचा पाया घातला होता. स्त्री धर्माच्या व पतिव्रता धर्माच्या नावाखाली किती जाचक सामाजिक बंधनं स्त्रियांवर लादली गेली याचा अत्यंत जहाल व कडकडीत भाषेत समाचार घेण्याचं काम या पुस्तकानं 19व्या शतकातच केलं होतं. आता अर्थातच याचा अर्थ असा नाही की पाश्चात्य जगात घडून आलेली स्त्रीवादाची चर्चा व चिंतन कमी महत्त्वाचं आहे. तर स्त्रीवादाला पद्धतशीर आकार जरी पाश्चात्य विचारांद्वारे दिला गेला असला तरी स्त्रिया व पुरुषांना समान दर्जा आणि वागणूक मिळाली पाहिजे या विचारांचे रसरशीत आविष्कार अन्य भाषांमध्ये व संस्कृतीमध्येही दिसतात. त्यामुळंच स्त्रीवादाला वेस्टर्न फॅड मानणं अतिशय चुकीचं आहे. चौथा गैरसमज, स्त्रीवाद असं मानतो की स्त्रिया आणि पुरुष एकसारखे असतात. त्यांच्या क्षमता, शारीरिक बळ, टेम्परामेंट हे समान असतं. खरं तर स्त्रीवाद स्त्री आणि पुरुष एकसारखे आयडेंटिकल असतात असं मानतच नाही. स्त्री पुरुषांमध्ये जीवशास्त्रीय म्हणजेच बायोलॉजिकल तसेच हॉर्मोनल, फिजिकल डिफरन्सेस नक्कीच आहेत याची स्त्रीवादाला जाण आहे. पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉन तर स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेन हे हॉर्मोन प्रॉमिनंटली असतं. या हॉर्मोन्सचा स्त्री पुरुषांच्या शारीरिक तसेच मानसिक जडणघडणीवर भिन्न प्रभाव पडतो. पण स्त्री पुरुष हे जैविक शारीरिकदृष्ट्या भिन्न असले
तरी त्यांच्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता असली पाहिजे हे स्त्रीवाद सांगतो. एकसारखेपणा आणि समता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि स्त्रीवादाचा भर सारखेपणावर नसून समतेवर आहे. आता पाचवा आणि सर्रास पाहायला मिळणारा गैरसमज म्हणजे आता स्त्रीवादाची काही गरजच उरलेली नाही. स्त्रीवाद आता आउटडेटेड, इरिलेव्हंट ठरलेला आहे. कारण स्त्रियांना शिक्षणाचा हक्क, मतदानाचा हक्क, घराबाहेर पडून काम करण्याचा हक्क मिळाला आहे. स्त्रिया मोठमोठ्या पदांवर यशस्वीपणे कामं करत आहेत. मग स्त्रीवादाची गरजच काय? खरं तर वरवर पाहता असं वाटतं की स्त्रियांवर आता पूर्वी इतकी बंधनं नाहीत. त्या शिकत आहेत, नोकऱ्या करत आहेत, घरकामासाठी वेगवेगळी गॅजेट्स उपलब्ध झाली आहेत, स्त्रियांच्या बाजूचे अनेक कायदे झाले आहेत, इत्यादी इत्यादी. पण जरा खोलवर जाऊन पाहिलं तर दिसतं की स्त्रिया आणि पुरुषांमधील सिस्टेमिक इनइक्वॅलिटी म्हणजेच व्यवस्थात्मक विषमता आजही कायम आहे. काही उदाहरणं बघूयात. गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्येच्या असंख्य केसेस आजही उजेडात येत आहेत. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात 288 मुलींचं नावच नकुशी म्हणजे नको असलेली असं ठेवल्याचं एका बातमीतून समोर आलं होतं. म्हणजे आजही मुलींना अगदी बेसिक असा जन्माला येण्याचा हक्क मिळवण्यासाठी देखील झगडावं लागतंय. आजही भारतात शाळाबाह्य मुलींचं प्रमाण खूप मोठं असून सुमारे 40% मुली 10वीच्या पुढं अजूनही जात नाहीत. स्त्रियांविरुद्ध लैंगिक हिंसाचाराच्या घटना, अगदी निर्भया प्रकरणात प्रचंड जनजागृती घडून देखील आजही मोठ्या प्रमाणात नोंदवल्या जातात. एप्स्टीन फाईलचं अत्यंत संतापदायक आणि घृणास्पद वास्तव आपल्या समोरच आहे. हुंड्याच्या त्रासापायी आत्महत्या व हत्यांचं प्रमाण आजही चिंताजनक आहे. वैष्णवी हगवणेची अलीकडच घडलेली केस हे त्याचे एक ढळढळीत उदाहरण आहे. आजही ग्लास सिलिंगमुळे मोठ्या कंपन्यांच्या CEO म्हणून खूपच कमी प्रमाणात स्त्रिया काम करताना दिसतात आणि ही स्थिती जगभरात आहे. महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व देखील त्यांच्या लोकसंख्येतील वाट्याच्या तुलनेनं नगण्य असंच आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर भारताच्या लोकसभा आणि राज्यसभेत महिला खासदारांचं प्रमाण 15% जास्त नाहीये. स्त्रिया घराबाहेर पडून नोकऱ्या करू लागल्या असल्या तरी अद्याप घरकामातून आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून त्यांची सुटका झालेली नाही. म्हणजे स्त्रिया जितके बाहेर पडल्यात तितका पुरुष अजून घरकामात उतरलेला नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं की औरतें काम से लौट के भी काम पर ही लौटती है. या व अशा अनेक उदाहरणांवरून दिसून येतं की स्त्रिया व पुरुष यांच्यामधील व्यवस्थात्मक विषमता आजही नव्या स्वरूपात टिकूनच आहे. त्यामुळे स्त्रीवाद अद्याप आउटडेटेड तर झाला नाहीच, त्याची गरज उलट अधिकच वाढली आहे. जर तुम्हाला स्त्रीवादाबद्दल अगदी बेसिक माहिती सोप्या शब्दात समजून घ्यायची असेल तर प्राध्यापक यशवंत सुमंत यांनी लिहिलेलं स्त्रीवादाची ओळख, स्त्री मुक्तीकडून मानव मुक्तीकडे हे युनिक फाउंडेशननं प्रकाशित केलेलं पुस्तक अवश्य वाचा. या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या सुलभ पद्धतीनं स्त्रीवादाच्या वेगवेगळ्या वेव्स, त्याचे वेगवेगळे प्रकार जसं की लिबरल फेमिनिझम, सोशलिस्ट फेमिनिझम, रॅडिकल फेमिनिझम याबद्दल अतिशय सुगम पद्धतीनं विवेचन केलं आहे. ठीक आहे, तर मग आज आपण बघितलं की स्त्रीवादाबद्दल कित्येक गैरसमज प्रचलित आहेत. वरील 5 गैरसमजांपैकी तुम्ही कोणते गैरसमज आजवर बाळगले होते ते आम्हाला नक्की कळवा. आणि स्त्री पुरुष समतेचं ध्येय साध्य करण्यासाठी कोणते ठोस प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.